नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि आज मी माझ्या घरच्या शेतामध्ये आहे. हे आहे माझं शून्य मशागत शेतीचं शून्य मशागत तंत्राचं शेत. मागील वर्षी या ठिकाणी 3.5 फुटाचे बेड अगोदर 2 वर्षापासून मी केलेले होते आणि त्याच्यानंतर एक बेड सोडून एक बेड लागवड अशी हे 7 फुटामध्ये हे झाड, हे तास आणि हे बाजूचे तास, या 2 तासातलं अंतर 7 फूट आहे. त्याच्यानंतर हा जो मधातला बेड सोडलेला आहे, तर ह्या बेडवर आता यावर्षी लागवड होणार आहे. या शेताचं जर पूर्वी इतिहास सांगतो म्हटलं तर 2 वर्षाच्या अगोदर आपण इथे बेड केलेले होते आणि या ठिकाणी लावलेली होती. त्याच्यानंतर ही जागा पूर्वी सोडून गेली, या बेडवर तूर लावली आणि आता परत पुन्हा आता या शेतामध्ये हे या बेडवर येणार आहे. म्हणजे एकच पीक तुरीचं शेतामध्ये आपण कंटिन्यू घेत आहोत. फक्त विषय हा आहे की जागा बदल होऊन राहिलेली आहे. म्हणजे हे जे 3.5 फुटाचे बेड आहे, तर एक वर्षी या बेडवर, एक वर्षी या बेडवर, आता या वर्षी इथे आपण लावल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा या बेडवर तूर येणार आहे. आता जर आपण हे पाहतो म्हटलं तर बेडची जे उंची होती ते जाण्या येण्याने वगैरे फवारणी वगैरे करणे आहे किंवा पावसाने वगैरे बेड हे थोडे खचखुच होऊन जातात. तर दरवर्षी मात्र बेड हे सावरून घ्यावे लागतात. तर आता यावेळेस आम्ही सुद्धा आता एक 4-5 दिवसामध्ये बेड सावरून घेऊ. म्हणजे हा बेड लावायचा आहे आपल्याला, तर हाच बेड आता आपण सावरून घेणार आहोत. आणि हे जे तुरीचे फणकट आहे ते असेच आपल्याला ठेवायचे आहे, कारण इथे आपल्याला काही लावायचंच नाही, कारण सलग माडी तुरीचं पीक आहे. त्याच्यामुळं इथे काहीच करायचं नाही. 12 एकर शेत आहे, तर बेड सावरून घेताना फक्त मधातलाच बेड आपल्याला सावरायचा आहे. म्हणजे फक्त 6 एकराचे पैसे आपल्याला द्यावे लागतील. मंडळी, हा व्हिडिओ इथून काढण्यामागचा जो उद्देश आहे तो म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहतो म्हटलं तर आता सर्व शेतकऱ्यांची वाहीला सुरुवात झालेली आहे. नांगरणी आहे, पंजी आहे, तिरी आहे, काही रोटावेटर आहे, हे सगळ्या वाही आपण आता करत आहोत. परंतु मला मात्र या उन्हाळ वाहीची आता आवश्यकता नाही, कारण हे आहे SRT शून्य मशागत शेती. दादा चंद्रशेखर भळसावळे, उमेश भाऊ पोदरे, भानुदाजी ठाकरे ह्या सर्वांकडून प्रेरणा घेऊन मी 2 वर्षापासून SRT पद्धत करत आहे. आता येणारं हे 3रं वर्ष माझं राहणार आहे आणि म्हणूनच मला वाही आता करायची आवश्यकता नाही. पावसाळ्यात सुद्धा मागच्या वेळेस मी वाही केलेली नव्हती, डवरणी केलेली नव्हती. तणनाशकाने तणाचं नियंत्रण केलेलं होतं आणि माझे त्यावेळेसही भरपूर पैसे वाचले. आताही भरपूर पैसे वाचत आहे. म्हटलं तरी एकरी जवळजवळ 3,500-4,000 रुपये आपला हा उन्हाळ वाहीचा खर्च येतो. आणि या 3,500-4,000 रुपयाचा जो खर्च आहे, आता माझं 12 एकर शेत आहे. 12 एकरमध्ये माझे सरळ 50,000 रुपये हे वाहीचेच वाचलेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्या सगळ्यांची पिके निघालेली आहे, मालं विकलेली आहे. परंतु आता आजपासून म्हणजे जसे मालं निघाले तसेच आता वाहीला सुरुवात झाली. पैसे जाणं आता पुन्हा सुरू झालेलं आहे. मला मात्र त्या खर्चाचा तो खर्च माझा सध्या तरी होणार नाही. फक्त जसं आता आपण सडे फाडतो लागवड करायच्या वेळेस वगैरे SRTमध्ये, तर या ठिकाणी मात्र आता फक्त हे जे बेड खचखुच झालेले आहे ते बेड मात्र आता मला सावरून घ्यायचे आहे. तोच एक खर्च तेवढा होणार आहे, बाकी खर्च पूर्ण वाचलेला आहे. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं मंडळी तर माझा फायदा हा झालेला आहे की मागच्या पावसाळ्यामध्ये डवरणी न केल्यामुळं दोन्ही वर्षामध्ये जमिनीची झीज झालेली नाही, माती वाहून गेलेली नाही त्या प्रमाणामध्ये. तसंच हे जे झाडं आहे त्या झाडाचे जे मुळं आहे, दादा दाखवतो जरा जवळ, हे ह्या झाडाचे जे मुळं आहे पाहतो म्हटलं आता आपण याला, तर हे आता असे मजबूत स्थितीमध्ये आहे. तर याचे हे मुळं जे आहे हे बघू शकता आता आपण, दादा इथे दाखवू असं. तर हे असंख्य असे जे मुळं आहे एवढ्या जाडीचे आणि त्याच्यानंतर बारीक याचे तंतू, हे पूर्ण जे आहे पूर्ण जमिनीमध्ये असे जवळजवळ या झाडाचे मुळं इकडे 4-5 फूटपर्यंत आणि इकडे 4-5 फूटपर्यंत पसरलेले आहे. आता इथे वाहीच होत नसल्यामुळं ते मुळं अंदर जमिनीतच राहणार आहे. ते पुढे पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ते कुजणार आहे आणि कुजल्यानंतर त्याचं खत होणार आहे, सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढणार आहे आणि ते खत यावर्षी जे पुन्हा आता आपण इथे तुरीचं पीक लावू ते याला ते मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या तुम्हाला मुळ्या मी दाखवलेल्या आहेत, ह्या मुळ्या कुजल्यानंतर त्याचं जे आकारमान आहे ते एकदम कमी होणार आहे. जवळजवळ 5-10%च त्याचं आकारमान राहतील आणि ते जमिनीमध्ये अशी पोकळी निर्माण होणार आहे. आणि पोकळी निर्माण झाल्यामुळे जो काही पाऊस पडतो तो पाऊस पडल्यानंतर तो जमिनीमध्ये पाहिजे असं चांगला मुरेल. त्याच्यानंतर ओलावा जमिनीमध्ये टिकून राहील आणि हे बेड असल्यामुळे जास्त पाणी शेताच्या
अशी ही मंडळी शून्य मशागत शेतीमध्ये पैशाची पण बचत होणार आहे आणि दुसरी गोष्ट जमिनीची झीज पण होणार नाही, जमीन पण सुपीक बनणार आहे। शून्य मशागत शेतीबद्दलचा या हंगामातला माझा हा पहिला व्हिडिओ आहे। एक एक विषय आपण एका व्हिडिओमध्ये मांडणार आहे। तुर्तास आज जर पाहतो म्हटलं तर सर्वप्रथम आपण पहिला विषय बघू की SRT पद्धत करताना आपण बेड कसे तयार करायचे। मंडळी, बेड तयार करताना आपल्या जमिनीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि पिकाचा विचार करावा लागणार आहे। जर आपल्याला तूर हे पीक माडी घ्यायचं असेल, सलग तूर पीक तुरीचं घ्यायचं असेल तर मला असं वाटतं माझ्या अनुभवानुसार की जमीन मध्यम ते भारी जरी असेल त्या ठिकाणी मात्र 3.5 फुटाचे बेड करायचे आहे, म्हणजे 7 फुटावर आपली तूर येते। कारण बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण 9 फूट 10 फूट 12 फूट या अंतरावर जर तूर लावली तरी ते जमीन मिळते, परंतु मंडळी झाडाची संख्या हे कमी होते। म्हणून झाडाची संख्या सुद्धा चांगली राहिली पाहिजे, कारण निसर्ग आपल्या हातचा नाही आहे। कधी मर आहे, हुमणी अळी आहे, त्याच्यानंतर अति पाऊस जर झाला तर त्याच्यामुळे मर जास्त होते, कधी बुरशी आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण जर विचार करतो म्हटलं तर झाडाची संख्या ही जर सुव्यवस्थित राहिली तर नक्कीच आपल्याला उत्पादन हे चांगलं येऊन जाते। म्हणून मला असं वाटतं की तूर पिकाचं जर उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला सिंगल ओळ पद्धत ही चांगली राहते। दुसरी महत्त्वाची गोष्ट 7 फुटावर 222 झाडे एकरी बसतात आणि सफिशियंट आहे ते आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी। म्हणून मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांना सलग तूर लागवड करायची असेल त्यांनी मात्र 3.5 फुटाचे बेड करा, किंवा एकदमच भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी 4 फुटाचे बेड करा आणि एक बेड सोडून एक बेड लावा, म्हणजे 7 किंवा 8 फूट अंतरामध्ये तुरीची आपली लागवड होती। आता हे म्हणजे बेड करताना बरेचदा काय होतं की बेड हे बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे करण्यात येते, परंतु झाड हे मजबूत स्थितीत राहिलं पाहिजे। आज हे जर बेड पाहतो म्हटलं तर ह्या बेडची रुंदी जवळजवळ 1.5-2 फुटापर्यंतची आहे आणि छोटे जर बेड झाले तर काय होते की जास्त पाऊस झाला तर बेड मोडल्या जाते किंवा त्याची झीज होऊन जाते जास्त पाण्यानं वगैरे। म्हणून आता बेड करताना आपल्याला काय करायचं आहे की त्या बेडची जी रुंदी आहे ती बेडची जवळजवळ 2 फुटाची असली पाहिजे अशी। आता इथे जर आपण पाहतो म्हटलं तर हे जे अंतर आहे हे बेडचं हे 2 फूट जर 2 फुटाचं ठेवायचं आहे। जसं आता काही शेतकऱ्यांना जर 4 फुटाचं अंतर घ्यायचं असेल तर जवळपास हे 2 ते 2.5 फुटात आपण 2.5 फुटाचा जर बेड घेतला तर ह्या सेंटरपासून 1.25 फूट इकडे येते, ह्या सेंटरपासून 1.25 फूट इकडे येते, म्हणजे 2.5 फूट जागा गेली। 1.5 फुटाची नाली, जवळजवळ 2 ते 2.5 फुटाची बेडची रुंदी राहिली पाहिजे आणि नाली जी आहे ती 1.5 फुटाच्या जवळपास राहिली पाहिजे। कारण आपल्याला नाली मोठी करून काही फायदा नाही, बेड हा मोठा आणि मजबूत राहिला पाहिजे, कारण त्याच्यावर आपल्याला पीक घ्यायचं आहे। तर ती एक गोष्ट लक्षात घ्या। आता बेड करण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे आपल्याला जर पाहतो म्हटलं तर आज एप्रिल महिन्याची 20 तारीख आहे आणि बेड करताना जेवढ्या लवकर आपल्याला बेड करता येईल तेवढे चांगले, म्हणजे साधारणतः आपलं फेब्रुवारीपर्यंत खरीपाचे पिकं निघून जाते, थोडेफार मार्च वगैरे झालं तर। आणि जशी आपली वाई होते, जे आपल्याला बेड करताना आपण नांगरणी करतो, पंजी करतो किंवा रोटावेटर वगैरे मारतो, म्हणून जितक्या लवकर जमन तितक्या लवकर आपल्याला हे बेड करायचे आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता बेड करताना का लवकर करायचे की जेव्हा आपण बेड करतो तेव्हा उंची आज या पिरियडला जर आपण केले तर उंची एवढाली इतकी राहते, जवळजवळ 1.5 फुटापर्यंतची उंची बेडची होते बेड केल्यानंतर। आणि जेव्हा आपण लागवड करतो जून महिन्यामध्ये किंवा मेच्या एंडिंगमध्ये तर त्यावेळेस बेड हे खाली असे दबल्या जाते आणि एकजीव होते, पीक हे चांगलं राहते जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा। बरेचदा असं पाण्यात येतं की बेड जूनच्या पहिल्या हप्त्यात केल्या जाते आणि लगेच ते बेड आपण त्याच्यावरच 10-12 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये लागवड करतो, तर बेड हे नरम राहते आणि नरम राहिलेल्या बेडवर जेव्हा आपण पीक लावतो तर ते पिकाचे मुळीला ताठा मिळत नाही, टणकपणा मिळत नाही, कडकपणा मिळत नाही आणि त्याच्यामुळे झाड ते पाहिजेसं डेव्हलप होत नाही, झाड नरम राहते। आणि पाणी जर येऊन पुन्हा गेला 15-20 दिवसाचा गॅप पडला तर त्या बेडवरचं झाड निघून हे मरते, कारण त्या बेडला ओलावा तेवढा त्याच्यात राहत नाही पाण्याचा निचरा होणार। म्हणून मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की बेड करताना जेवढ्या लवकर जमल तेवढ्या लवकर आपल्याला मार्च एप्रिल, आता मार्च महिना तर गेला, आता एप्रिलमध्ये ह्या 8-10 दिवसात 10-12 दिवसात 15 दिवसात जेवढ्या लवकर जमल तेवढ्या लवकर बेड करून घ्या, म्हणजे ते बेडला ऊन भरपूर लागते, त्याच्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर बेड हे मजबूत होऊन जाते आणि त्याच्यावर जेव्हा आपण पीक लावतो ते हे पीक अतिशय सुंदर राहते।
तर त्याच्यासाठी आता जेवढ्या लवकर जमन तेवढ्या लवकर आपण बेड करून घ्या. बेड करताना तुम्हाला सांगितलंच आहे की बेडची जी रुंदी आहे ती कमीत कमी 2 ते 2.5 फुटाची ही रुंदी राहिली पाहिजे. नाली जी आहे ते 3 ते 2 फुटाची नाली राहिली पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला आता फोन येत राहतात की बा दिशा जी आहे पूर्व पश्चिम घ्यावं की उत्तर दक्षिण घ्यावं की मग उताराच्या दिशेनं बेड करावं की उताराच्या आडव्या दिशेनं बेड करावं. शक्यतो मंडळी बेड आपण बऱ्याचदा जर पाहतो म्हणलं तर 80-90% बेड हे आपले पाण्याच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण बेड करतो. आणि जर आपण आता यावर्षी जर पाहतो म्हटलं तर अल्निनो वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे तर त्याच्यामुळे पाऊस हा कमी आहे असं भाकीत वर्तवलं आहे बऱ्याच वेबसाईटनी बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी. तर त्याच्यामध्ये मला असं वाटते की पाणी जरी कमी असेल परंतु आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असल्यामुळे बेड हे उताराच्या दिशेनंच असले पाहिजे. ते याच्यासाठी की हा पाऊस आहे कधी झड पडली जास्त पाऊस आला तर उताराच्या दिशेने निघून जाते आणि कमी जर पाणी आला तर पाण्याची व्यवस्था असल्यामुळे आपण त्याला पाणी देऊ शकू. परंतु उदाहरणार्थ माझं एक अनुभव सांगतो की उताराच्या आडव्या दिशेने जर आपण बेड केले समजा आता आणि आपण जर असे आडवे बेड केले आणि पाऊस जर जास्त झाला तर काय होईल की शेतामध्ये ते पाणी जास्त मुरेल अटकून राहील आणि पाणी अडल्यानंतर पीक पाहिजे असं चांगलं राहणार नाही. बऱ्याच ठिकाणी जास्त पाणी झाल्यानंतर ह्या तुरीसारखं पीक वगैरे जळून जाते. म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी उताराच्या दिशेनंच हे बेड केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर पाहतो म्हटलं तर जमिनीचा उतार जसा आहे तसेच करा. मग पूर्व पश्चिम उतार असेल तर पूर्व पश्चिम करा किंवा उत्तर दक्षिण उतार असेल तर उत्तर दक्षिण बेड करा. कारण जास्तीचं पाणी शेताच्या बाहेर हे गेलं पाहिजे. जास्त पाणी शेतात राहता कामा नाही. मग ते दिशा कोणतीही असू द्या. आणि ज्या शेतकऱ्यांचा जर उतार दोन्ही बाजूला जर असेल काही शेतं असे असतात जसं आता हे आमचं शेत आहे की पूर्व पश्चिम उतार आहे आणि उत्तर दक्षिण पण असा उतार आहे. पीक असंही लावू शकतो किंवा असंही लावू शकतो. तर त्या ठिकाणी मात्र उत्तर दक्षिण आपल्याला निवडायचं आहे की तिथं सूर्यप्रकाश पिकाला जास्त लागतो. एकंदरीत बेड आपल्याला कसे करायचे कोणत्या अंतरावर करायचे या विषयावर आपण इथं बोललेलो आहोत. इथून पुढे जर पाहतो म्हटलं तर वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आपण कंटिन्यू प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देतच राहू आणि फेसबुक पेज प्रफुल्ल कापसे या फेसबुक माध्यमातून देत राहू. तर मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.